सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी. स्वयंपाक चालू आहे बरोबर. मग ते 2 भाकरी तयार करण्यासाठी पुन्हा ते जास्त वेळ चूल पेटवून ठेवेल पाहिजे. 2 भाकरी होण्यासाठी पुन्हा जाळ लावावं लागेल. तेवढी हिंसा कोणाच्या माती बसली मग. त्यामुळे साधकाचं पापही चुकवायचं आहे देवाला. देवाच्या मनामध्ये हे ध्यान होतं की साधकाला फक्त भिक्षा भेटली पाहिजे. पापापासून पण वाचवायचं आणि विधीचं आचरण पण करून घ्यायचं. विधीचं आचरण काय? परमेश्वराची शोधणी. जसं भंडारेकरांना दर्शन दिलं, भिक्षा अवसरी भिक्षेला गेले तुझे, तसं मग आता मी भिक्षेला जात आहे, होईल का कुठे दर्शन? ही भावना साधकाच्या मनामध्ये आहे. देव मला प्राप्त झाला पाहिजे, त्या शोधणीसाठी तो गावात जात आहे. वांचुनी पोटाची खळगी भरण्यासाठी तो गावात जात आहे असा अर्थ नाही. आणि म्हणून त्या भिक्षेच्या अन्नाला म्हणतात सवाव फळ अमृत. जेव्हा काय सांगितलं भिक्षांनी सवाव फळ अमृत. कारण काय? तिथं पापाचा लवलेशच नाही ना. सर्व भिक्षा विधीपूर्वक आहे, तिथे पापाचा लवलेश नाही. पूर्ण पाप चुकवून भिक्षा आलेली आहे. ती गोरखंड सर्व घरी जाऊन चतकोर अर्धी जेवढी भेटली तेवढी जमा करून आणलेली आहे. या साधकाच्या निमित्ताने स्वयंपाक झालेला नाही, साधकाच्या निमित्ताने चूल पेटवलेली नाही, साधकाच्या निमित्ताने हिंसाही झालेली नाही. असं पवित्र अन्न आहे ते. ज्यांनी ग्रहण केलं त्यालाही पुण्य आहे. आता जसं आम्ही भिक्षेला कोणी करतो, एखादे म्हणतात की आम्हाला त्या भिक्षेची आम्हाला तुम्ही भाकर प्रसाद मिळत आहे. तर ते प्रसाद कशामुळं? कारण त्यामागे देवाचे वचन आहेत म्हणून ते आपल्यासाठी प्रसाद आहे. तर हे कशासाठी आहे? हे संन्याशांसाठी. तुम्ही जसं विचारलं की देव माझा मी देवाचा ऐसे प्रिय सुरुवात देण्याची, हे झालं आवडी तर भरपूर आहे, परंतु या तीर्थ करायचं काय मग आपण? तर मी सांगितलं तुम्हाला स्मरण करायचं आहे आपल्याला. नामाचे 10 काय सांगितले, नाम प्राप्ती ते कधी पण सांगितले आहे. पण नाम प्राप्ती ते कधी कोणाला? ज्याने संन्यास घेतला. संन्यास घेतल्यानंतर जो एकही भिक्षा करत नाही. आचार्यांनी सांगितलेलं आहे एकी भिक्षा आणि स्त्री संबंध न केल्या बहुत केले असे होईल. बरोबर की नाही? तुम्ही कन्यस आचार जरी केला, कन्यस आचार कशाला म्हणतात? दिवसातून फक्त 1 प्रहर स्मरण लेखी लावलं त्याला कन्यस आचार म्हणतात. म्हणजे मिनिमम कमीत कमी आचार आहे तो. परंतु या कमीत कमी आचाराने ईश्वर प्राप्ती होते. ईश्वर प्राप्ती होण्यासाठीचा क्रायटेरिया सांगितला मी तुम्हाला. मिनिमम 1 प्रहर स्मरण ज्याने लेखी लावलं, भिक्षा मागून आयुष्यभर खाल्लं, त्या संन्याशाला आताही या काळामध्ये ईश्वर प्राप्ती होणं सांगितलं. 35% पास झालं. 35% पास झालेला साधन. परंतु ईश्वर प्राप्ती होण्यावर झाला अजून काय? वेळ जास्त लागेल, फक्त वर काढणार आहे. पुनःसंबंधी 56च्या नंतर देव पुनःसंबंध देतात त्यांना. म्हणजे पुनःसंबंधी ज्यावेळेस तो सुखी श्रीमंताच्या घरी जन्माला येतो, 56 वर्षाचा होईपर्यंत तिथं राहतो, नंतर देव त्याला घेऊन जातात. परंतु सुखी श्रीमंताच्या घरी त्याला काहीच दुःख नाही. बरोबर ना? इकडं कष्ट तर घेतलेच आहेत ना. आचरण केलं म्हणजे तेवढं सुख नाही. त्रास सहन केला म्हणून सुख नाही ते. 56 वर्षापर्यंत देवधर्म कमी केला म्हणून सुख आहे ते. बघा देव पण कशी भारी आहे. म्हणजे 1 प्रहर स्मरण लिहिलं, 8 प्रहर स्मरण लिहिलं फक्त बस. बरोबर ना? 12व्या वर्षी पुन्हा संबंध. जसं लांबत गेलं म्हणजे काय? जसं जसं ते स्मरण कमी लेखी लागत गेलं, टप्प्याटप्प्याने कमी होत गेलं. 8 प्रहराचं 6 प्रहर, 6चं 4, 4चं 3, 2, 1, कमीत कमी 1 प्रहर स्मरण लेखी लावणं गरजेचं आहे. मग कमीत कमी ज्याने आचरण केलं, 1 प्रहर स्मरण लेखी लावलं आपला विधी अनुष्ठान करून, त्या व्यक्तीला 56 वर्षापर्यंत तिथं थांबावंच लागते. पुन्हा संबंधी जन्माला जाते. हा आचार कमी केला म्हणून तिथं राहावं लागत आहे त्याला 56पर्यंत. त्याच्यामध्ये सुख आहे का? त्याच्यामध्ये तुम्ही बघा ना, ईश्वराचा वियोग झाला. चांगला आचार केला तर 12व्या वर्षी पुणे संबंध भेटला असता. आता 56मधून 12 वजा केले, किती राहिले? 44 वर्ष अंतर पडलं ईश्वराच्या आणि भक्ताच्या भेटीचं. कमी अंतर झालं का? खूप मोठं अंतर झालं. आणि पुन्हा असं म्हणतात की इथं देवपूजा सुटलेली आहे, आपण इथून गेला जाऊ दे आहे देवपूजा चालू, कधी पण चालूच असते मंदिरामध्ये, करूया नंतर कधी.
पुन्हा सुटणारच आहे देवपूजा कुठे जाणार आहे, गेले आपल्या कामाला. आले कोणी साधूसंत इथं समोरून जात आहेत, त्यांना माहिती आहे कोणीतरी साधूसंत येणार होते, आज आलेले असतील, कोणी जाऊ ते साधूसंत येतच राहणार मंदिरात, गेले नाही. कोणीतरी नामधारक आसपासचे कोणती इथं आलेले आहेत, आज येणार होती गाडी कोणाची तरी, आपणच वाचून इथून गेलो, आले असतील नामधारक, जाऊ द्या कोणी येत राहते, मोठं शहर आहे आपलं मेट्रोपॉलिटन सिटी, निघून गेले. हे जे आपण अवहेलना करतो साधनवंताची, प्रसादाची, देवपूजेची, ह्यामुळं काय होते, कोटी कोटी वर्षाचा अंतर आहे. स्वामींनी सांगितलं कृपास्पदीभूत होऊन अनंत काळ असे परी अगाध चक्रवर्ती तयाची. हे दुःख कशामुळे होतं? अवहेलना जे घडलेली, एका जन्माची अवहेलना नाही, जन्मोजन्मीची जी अवहेलना घडलेली आहे, त्यामुळे कृपास्पदाचं दुःख. कोणाला असतं हे दुःख? विशेष ज्ञान याला दुःख असतं. आता विशेष ज्ञान या म्हणजे त्या ज्ञानापूर्वी ते ज्ञान उरलेलं नाही असं ते ज्ञान. आणि तशा ज्ञान याला किती मोठं दुःख आहे कृपास्पदाचं, जवळजवळ 2 ते 3 कोटी वर्ष त्याला दुःख भोगावं लागतं. म्हणजे विचार करा, कारण देवानं सांगितलं अनंत काळ आहे. मी तुम्हाला 2-3 कोटी वर्ष सांगितले, परंतु देवाच्या मुखातून काय निघालं? कृपास्पदी भूत होऊन अनंत काळ असे परी अगाध चक्रवर्ती देयाची वासना पाय. अनंत या शब्दाचा अर्थ काय? अन म्हणजे नाही, अन म्हणजे नाही, अंत म्हणजे शेवट. ज्याच्या त्या दुःखाला अंत नाही त्याला अनंत, असं अनंत दुःख त्याला अनंत काळात. तर हे कशामुळे झालं? जन्मोजन्मी अवहेलन केलं, स्थान, प्रसाद, भिक्षू, वासनी, साधनवंताचं. त्यामुळे विशेष ज्ञान जरी प्राप्त झालं, तुम्ही तर आता अनुसरलेल्या पुरुषाचं सोडूनच द्या, अनुसरलेल्या पुरुषाने शाब्दज्ञान अवगत केलं, आचार केला आणि देह क्षपलं, पुन्हा संबंध प्राप्त झाला, शाब्दज्ञान चरित झालं, पुन्हा संबंध प्राप्त झाला, त्यानंतर अपरोक्ष ज्ञान प्राप्त झालं. अपरोक्ष ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अपरोक्ष ज्ञानामध्ये कर्माचं क्षालन केलं आणि अपरोक्ष ज्ञानामध्ये कर्माचं क्षालन पूर्ण झालं की मग सामान्य ज्ञानासाठी तो योग्य झाला, अपरोक्ष चरित झालं पूर्ण. आणि सामान्य ज्ञानामध्ये जाऊन मग मळाचा नाश केला. आद्यमूळ तर नाशू शकला नाही, मळाचा नाश झाला सर्व देवतेंच्या. मग पूर्ण सामान्य ज्ञान चरित झालं आणि पुढं विशेष ज्ञानासाठी पात्र झाला. बघा किती वरच्या टप्प्याला चालला आहे. आणि विशेष ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तिथं जे काही त्याची योग्यता व्हायची होती ती योग्यता पूर्ण होते. आता फक्त प्राप्ती होण्याची बाकी आहे, अविद्या फिटायची बाकी आहे, आद्यमूळ फिटायचा बाकी आहे आणि ईश्वर प्राप्तीला जायचं आहे त्याला. आता याच्यामध्ये भेद तुम्ही करू नका की बाबा सद्ब्रह्म प्राप्ती ईश्वर प्राप्ती, आपल्याला घेऊन नाही. मी स्पष्ट ईश्वर प्राप्तीच म्हणणार बरं. आता ते तुम्ही ते वचन मलाही माहिती आहे, सकाळी मी सांगितलं धर्माच्या शेवटचा, बरोबर नाही? तर मी सर्व ईश्वर प्राप्ती म्हणतो. तर ईश्वर प्राप्ती तर होणारच आहे, पण दुःख किती आहे? फक्त आडकाठी राहिली आहे अविद्या आद्यमळाची, एवढं नसलं ईश्वर प्राप्ती आहे. पण हा जो अवहेलनाचा ससेमिरा होता मागे लागलेला, याने जे अवहेलन केलं वर्षानुवर्ष जन्मोजन्मी साधनवंतांचं, ते काय त्याचं पाठ सोडत. आणि म्हणून दैवराहतीमध्ये वासनिक जरी असेल, तुम्ही मंदिरात जात आहात तिथं वासनिक मंडळी बसलेली आहे, उद्देशी बसलेली आहे, त्यांना पहिलं दंडोत करायच्या नंतर देव करायला म्हणतात. नाही तर आहेत बसलेले, आपण देव करू नंतर दंडोत करू त्यांना. तुम्ही जाता म्हणजे देव करायला ते जातात निघून तिकडे, तोपर्यंत अवहेलन झालं ना अवहेलन. तर असंही अवहेलन होता कामा नाही. असे बारकावे असतात. हे झालं अवहेलन आणि येतच नाही, त्यांना तर मोक्ष मिळाला तिथंच नाही. मोक्ष मिळाला, ते येतच नाही तिथं म्हणजे त्यांना मोक्ष मिळालेला आहे, म्हणजे त्याची गरजच नाही त्यांना. आहे की नाही? तर जे येतच नाही त्यांना महत्त्व समजलेलं नाही, किंवा मग कळते पण नाही ओळख, तसंही असू शकते. शरीरामध्ये आळस्य भरलेला आहे, जाड्डे आलेला आहे, नको वाटते उठायला जातं, असे असू शकते. किंवा मग पूर्वजन्मीचे कुसंस्कार असतात जे आता माणसाला जास्त उठू देत नाही देवाधर्माकडे जाण्यासाठी, असेही असू शकते. बरोबर की नाही? जसं म्हणतात की भक्ताची थोडी देवाची जाणे, त्याप्रमाणे भक्ताचे कोणते दोष कसे असतील, काय कुठं ओढून येतील त्याला, ते त्यालाही माहिती नसते, अशी गोष्ट आहे. तर देवमतीला देव म्हणतात की देव माझा मी देवाचा, ऐसिया परी असे जो गाजे म्हणतो, अशा परीने आपण राहिलं पाहिजे.
या संदर्भामध्ये स्वामींनी कुष्टियाचा दृष्टांत सांगितलेला आहे. देवतीला ज्यावेळेस वचन सांगितलं, मोठा व्यापारी होता, त्या व्यापाऱ्याला म्हणजे आयुष्यभर खूप पैसा कमवला, लेकरा बाळासाठी धनसंपत्ती खूप कमवली, परंतु अनलकीली त्याला कुष्ठ झालं. जुन्या काळामध्ये कुष्ठरोग होणं म्हणजे फार अवघड बिमारी होती, महारोग. मग लेकरं बाळ सेवा करायची, परंतु तो रोग वाढतच राहिला. आता ते थोडंसं विभत्स रूप धारण केलं त्या रोगाने. मग लेकरं बाळ शितू करायला लागली, नातू पण म्हणायला वास यायला लागला, असं व्हायला लागलं, तसं व्हायला लागलं, घरामध्ये दुर्गंधी झाली. त्याला काही वाटलं नाही, जाऊ दे, नातू पुतू आहे बोलत राहतात, लेकरं बाळ बोलत राहतात, जाऊ द्या. सुना पण शितू करायला लागल्या आणि जाऊ द्या, ह्या तर परक्याच्याच घरच्या असतात, जाऊ द्या आपल्याला काय. नंतर मग स्वतःच्या धर्मपत्नीने पण छी थू मरकोडी असं बोलले. एवढा शब्द त्याच्या कानावर पडला पत्नीचा आणि म्हणे आता थांबण्यात अर्थ नाही. छिथू मरकोडी अजूनही का आहे जिथं आहे असं म्हणल्यानंतर ते म्हणे आता घरच सोडायचं. घर सोडलं. देवाने पण एवढं सुंदर नाव दिलं देवतेला त्या दुष्यंतामध्ये. देवतेचं नाव आहे दुबळेश्वराचं मंदिर. देवतेचं नाव काय? दुबळेश्वर. दुबळी देवता होती गावाची, गावाच्या बाहेर मंदिर होतं. त्या मंदिराच्या पायरीला जाऊन बसला. सर्वजण म्हणायला लागले, कुठे गेले बाबा, कुठे गेले बाबा, गायब कुठे झाले, त्यांना काय माहितीच नाही. मग ते गावातले लोक जायचे दर्शनाला देवाच्या त्या. तर याला तहान लागली असायची, काय भूक लागली अशी, मग लोक एका खापरामध्ये अन्न द्यायचे, कोणी पाणी द्यायचं, ते आपलं प्यायचं पाणी, अन्न खायचं. मग कानोकानी खबर पोहोचली घरी की अरे तुमचे एवढे तिथं बसले मंदिरामध्ये जाऊन, तिथं जे भेटलं ते खात आहे ना राहत आहे असं म्हटल्यावर सर्वजण गेले तिथं. म्हणजे बाबा असं कसं केलं म्हणजे तुम्ही, काय झाले म्हणे, मग थोडंसं कोणाच्या तोंडातून काय शब्द निघाले असतील, चला म्हणे असं करायचं नसतं, मी खरं सोडायचं असतं कोणी, तुम्ही एवढं कमावून ठेवलं आमच्यासाठी. नाही नाही म्हणे आता मला तुमची गरज नाही, देव माझा आणि मी देवाचा, मला आता कोणी नाही. म्हणजे जेव्हा संसाराने लात मारली तेव्हा यांनी ते सोडलं आणि तेव्हा देव समजला. एक असेच एक बाबाजी आहेत आमच्या परिचित आहेत, ते म्हणतात मला माझ्या सुनेची फार उपकार नव्हता. तुला कसं काय म्हणे, मला माझ्या सुनेने एक शब्द असा वाईट बोलला नाही की मी दुसऱ्याच दिवशी संन्यास घेतला. म्हणलं खरंच म्हणलं तुम्ही आयुष्यभर तुमच्या सुनेची उपकार विसरू नका. अशी सून सर्वांना भेटली पाहिजे, सगळ्यांनी संन्यासच घेतला पाहिजे. निमित्त ठरली नव्हती. ऐका असे ना त्या आजोबांचं काय मन निघालं नसतं संसारापासून. त्या सुनेने असा एक दोष दिला की सरळ ते निघून गेले, जवळजवळ 300 किलोमीटर लांब जाऊ सुनार. आता भेटतात मला कधी मी येतात, पण चांगलं झालं ना. ते म्हणतात बाबा माझ्या जीवनाचं सार्थक केलं माझ्या सुनेनं म्हणतात. माघारी नाव घेतात, अजून काय. तर असं आहे. आणि मग शेवटी स्वामींनी पण मग ते हात असे छोटे झाले होते त्यांचे महारोगामुळे. तर स्वामींनी सांगितलं, अनुकार करून दाखवला की असं ते खापर हातात पाणी वगैरे प्यायचं वगैरे असं. तर असं आपण कटून तिथं देवापाशी राहिलं पाहिजे. एकदा देवाचे झालो की झालो, देव माझा मी देवाचा असं म्हणूनच राहिलो पाहिजे देवतीला, असं स्वामी निरूपण करतात. दृष्टपर स्वामी म्हणतात की तिला त्या देवतेने त्या व्यापाऱ्याला अन्न पुरवलं, वस्त्र पुरवलं, निवारा पुरवला. आणि अदृष्टपर काय फळ द्यायचं ते फळ दिलं. कारण त्यांना कोणती हेतू धरून भक्ती केली नाही ना, की माझी काहीतरी पोटात केस आहे ते मिटावी आणि म्हणून मी देवाच्या पायरीला बसलो, असं काही नव्हतं. निर्हेतू भक्तीसाठी द्यायची. आणि म्हणून देव म्हणतात की दृष्टपर तर सगळं पुरवलं, अन्न पाणी, रोग कमी झाला, आणि अदृष्टपर तर फळ दिलं जे काही द्यायचं होतं. मातो येस ना परमेश्वरू त्याच्या होई जो का देमती. देव माझा मी देवाचा अशा परीने राहावं. तर असं कुठं राहावं होऊन, तर देवाचं होऊन आपण अनुसरण घेऊन देवाच्याच नावानं जगलं पाहिजे आयुष्य. म्हणून स्वामींनी तर सांगितलं की तयाच्या होई जो का, सर्वस्व त्यांचंच होऊन जायचं, परमेश्वराचं होऊन जायचं आपल्याला. जसं मीराबाईंनी सर्वस्व दिलं, नाथोबांनी सर्वस्व दिलं, जे काही भक्त मंडळी होती भटोबासांनी सर्वस्व दिलं.
महादेवा भक्त होते, हे सर्व जे भक्त मंडळी होती यांनी काय ठरवलं की आपण देवाला सुपारी दिली, आपण संन्यासी झालो, संपला विषय. स्वामींनी सांगितलं होतं येथून पाठवी जेल तेवेळी जावे लागेल, येथून बोलावी जेल तेवेळी यावे लागेल, ठीक आहे. नाहीतर तुम्हाशी राहावं आवडेल तेवेळी राहाल, तुम्हाशी जावं आवडेल तेवेळी जाल, तसे हे तर राहू नाही दिजे असं देव म्हणतात की तसं आम्ही राहू देणार नाही. मग त्यावेळेस भक्तकास म्हणतात की नाही नाही, तुम्ही पाठवणार त्यावेळेसच आम्ही जाणार, तुम्ही बोलवणार त्यावेळेसच आम्ही येणार, तुमच्या बंधनात आम्ही राहणार, सर्वस्वी आता आम्ही तुमच्या ठिकाणी आत्मसमर्पण करत आहोत. असं म्हणल्यानंतर मग स्वामी म्हणतात बाईसांना, आणा भाकेचे पोकळ. भाकेचे पोकळ म्हणजे काय? शब्दाचं पोकळ. जसं शिवाजी महाराजांना कोण मारणार, आदिलशाहीच्या दरबारामध्ये विडा ठेवला होता, उचलला विडा पुन्हा अफजल खानाने उचलला की नाही, म्हणजे ते शब्द देऊन त्यानं जे विडा उचलला, म्हणजे तिच्यावर सुपारी होतीच ना, ही पद्धत होती, आपली परंपराच होती. तर तसं स्वामी पण काय म्हटले की आणा भाकेचे पोकळ. आता जे शब्द द्यायचा आहे भटोबासांनी आम्हाला, ते शब्द देण्यासाठी जे एक द्योतक म्हणून सुपारीला समोर ठेवायचं आहे, आणि मग ते सुपारी एका सुपारीवर अनुसरण झालेलं आहे. काही कोणती गाजावाजा नाही, पत्रिका नाही, हळद कुंकू नाही, काही नाही. आजकाल आपण बघतो हळद, घोडा, मिरवणूक, ते काय म्हणतात ते हे बांधतात, काय गरज आहे त्याची? मग याला अंधविश्वास म्हणतात. याला घोडा असतो बाबा, काय घोडा रथावर मिळून तुम्ही काय बोलता? मग रथावर मिळून का निघाले ना, घोड्यावर तर निघतात, रथात मिळून का पाहिजे तुम्ही? स्वामींनी एकीकडे सांगितलं तळ हाते भाली हाणावी, सांगितलं की नाही, की हा साधक त्याग करून संसारावर तुळशीपत्र ठेवून कसा जात आहे कोणाला कानोकानी खबरही नको. ज्याप्रमाणे एखादा योद्धा असतो, समोरून शत्रुसैन्य येत आहे, या सैनिकाला एवढा आवेश चढतो की याच्या हातातला भाळा कधी सळकन निसटून जातो, पुढच्या सैनिकाच्या त्या शत्रूच्या छाताडामध्ये जाऊन घुसतो, पत्ताही लागत नाही बाजूच्या सैनिकाला, असा द्वेषाने तुटून पडतो. त्याप्रमाणे साधकाने संसार शत्रूवर तुटून पडलं पाहिजे, संन्यास घेतला पाहिजे, कुणाला पत्ता लागू दिला नाही पाहिजे. इथं 2 महिने अगोदर पत्रिका छापल्या जातात, मग त्या हळदीचा कार्यक्रम, मग नवे कपडे, बरं त्यासाठी मग ऑब्जन 1 वर्षापासून चालू असतं. आमच्या दीक्षेचा कार्यक्रम आहे, आणि मी टीका म्हणून करत नाही, परंतु हे आपल्या तत्वाला धरून नाही. भटोबासांचा स्वामींना तर किती आनंद व्हायला पाहिजे होता. वास्तविक पाहता उत्तरार्धाची सुरुवात कुठून झालेली आहे लीळा चरित्रामध्ये? भटोबासांचं अनुसरण झालं, तिथून उत्तरार्ध चालू. कारण काय? भटोबासांच्या रूपाने स्वामींना स्वतःच्या ईश्वरीय कार्यासाठी उत्तराधिकारी मिळालेला आहे. भटोबासाच्या रूपाने एवढा अधिकारी व्यक्ती होता, एवढे मोठे आचार्य भेटले. देवानी तर म्हटले असते बाबा एखादा चांगला कार्यक्रम करू, होता चांगला मग भेटला आपल्याला. केला का देवाचा कार्यक्रम करायचा असत का? देवाला वेळ लागला असता का? वेळ लागला. परंतु मोठ्या लोकांची साधी राहणी, साधे कार्यक्रम पद्धती असते. तर एका सुपारीवर भटोबासांचं अनुसरण झालं आणि देवाचेच होऊन गेले भटोबास. मग नंतर काळांतराने थोडंसं मनामध्ये त्यांच्या अहंकार आला की देवाचं माझ्याशिवाय काही चालत नाही, काही झालं की मी पुढं. मग देव म्हणे बाबा तू जा रुद्धपूरला. रुद्धपूरला किती दिवस होते भटोबास? 6 महिने तिथं एकदम बारीक होऊन गेले. म्हणजे देवाचं माझ्यामध्ये काही हडत तर नाही. आता देव बोलवणार कधी? जेवण जात नव्हतं, काय नाही. तर तेवढ्या कठीण परिस्थितीमध्ये राहून पण पुन्हा नंतर देवापाशी परत आले ते. आता ते सांगायला गेलं तर फार मोठा विषय आहे, तो अर्थांतर म्हणजे विषयांतर होऊन जाईल. पुढं स्वामी म्हणतात दासोहम न पुरे नायका. दासोहम म्हणजे दास मी आहे ईश्वराचा, एवढं पुरत नाही नायका. तर या सूत्रपटामध्ये जसं छापलेलं आहे तसा जर अर्थ केला तर असा अर्थ होतो की नुसतं मी दास आहे देवाचा म्हटलं तर काय पुरत नाही. पण आता इथं अर्थ जर करायला गेलं तर असा अर्थ निघतो. पण हेच जर लीळा चरित्रातून वाचला आपण, लिहू नका बरं का हा अर्थ, हे जर लीळा चरित्रातून वाचलं तर योग्य अर्थ आपल्याला मिळतो. या पुस्तकामध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. दासोहम न पुरे नायका आणि वचन संपले. वचन क्रमांक 207 पुरा आकडा टाकलेला आहे.
पण लीळा चित्रामध्ये जर तुम्ही आता काढून पाहिलं तर यासमोर प्रश्नार्थक चिन्ह आहे, असेलच, त्याच्याशिवाय अर्थच लागत नाही. स्वामींना एवढं म्हणायचं आहे की दासोहम न पुरे नाही का, म्हणजे तुमच्या मनामध्ये वासना निर्माण झाली, तुम्ही आता ईश्वराचा दास आहे आणि सगळं आयुष्य मी असंच काढणार आहे, एवढी वासना निर्माण झाली, ही तरी काही कमी आहे का? ना, नक्कीच कमी नाही, असा अर्थ आहे या वचनाचा. मग आता हे झालं ईश्वर सन्निधान. असन्निधानी या सूत्राचा अर्थ दास नाही. आता ते असन्निधानी जे आहे ते समोर सांगतात आता वचन. असन्निधानीसाठी काय आहे? तुम्हा गोविंद गती नायका, तुम्हाला गोविंद गती आहे. स्वामी म्हणतात आम्ही उत्तरपंथी गेलो तर तुम्हाला श्री गोविंद महाराजांच्या सन्निधानी जायचं आहे, त्यांना सांगतात. मग आता गोविंद प्रभूंचं सन्निधान म्हणजे पण परमेश्वराचं सन्निधान झालं शेवटी. मग आता परमेश्वराचं सन्निधानच नाही, अशा असन्निधान स्थित पुरुषासाठी काय? पुन्हा तेच वचन, तुम्हा गोविंद गती नायका. तरी पण गोविंद गतीच आहे आपल्याला. कोणती गोविंद गती? वचनरूप गोविंदाचा आपल्याला सन्निधान आहे. त्या वचनाला अनुसरून आपण राहिलो, आपल्याला काहीही त्रास होणार नाही. जसं आपण रस्त्यावर जात आहोत, रस्त्यावर जात असताना आपण वाहन चालवत आहे किंवा पायी चालत आहोत, आपण जर ट्रॅफिक नियमांचं पालन केलं आपल्याला काही त्रास आहे का? आपण जर कार चालवत चाललेलो आहोत, आपण जर शिरलो वनवेमध्ये, मग आता ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं, चालन तर चालणं होणारच तुमचं. आणि तेच तुम्ही जर नियमात चाललात की वनवेला तुम्ही शिरलात नाही, जो रस्ता आहे जाण्याचा त्या रस्त्याने गेलात, कोणतं सिग्नल तोडलं नाही, नियमात चाललात तर काहीच त्रास नाही. सीट बेल्ट पाहिजे, स्पीड मोटरसायकलवर असेल तर हेल्मेट पाहिजे, बरोबर की नाही? ह्या नियमात राहिलं तर तुम्हाला काही त्रास देणार नाही. तुम्ही नियमाच्या बाहेर गेला तर त्रास होणार, बरोबर की नाही? तसं असन्निधानी स्थित पुरुषांसाठी जे काही देवाचे वचन आहेत हे म्हणजे आपल्यासाठी अंगरखे आहेत. ज्याप्रमाणे एखाद्या योद्ध्याला सुरक्षा कवच असते, लोखंडाचं किंवा साखळीचं तयार केलेलं असते, चिलखत असते, ज्याला चिलखत बोलतो आपण. तर वचनरूप चिलखत जर आपल्या अंगावर असेल तर संसाररूपी शत्रू, देवतारूपी शत्रू आपल्याला त्रास देऊ शकणार नाही. आणि आपण जर हे वचनरूपी चिलखत बाजूला काढून ठेवलं आणि बाहेर गेलो तर आपल्याला त्याचा त्रास होणार, आपल्याला बाधा होणार त्या देवतेची, त्या संसार शत्रूची, आणि आपण मग परमेश्वरापासून हळूहळू हळूहळू दूर जाणार. आणि जसं तुम्ही म्हणालात की जे येतच नाही तिथं त्यांचं काय, तर त्यांनी चिलखत अगोदर काढून ठेवलेली आहे, त्यांना काहीतरी बाधा झालेला आहे म्हणून ते घरीच बसलेत, ते काय मंदिरात येत नाही, बरोबर की नाही? अंगारनिल्या काई परमेश्वरू होईल, येणे खडकेसी कपाळ घ्या पाजरी होय, तो जया परी व्हावा तयाची परी होईल की. अंगार रडनिल्या काई परमेश्वर होईल, येणे खडकेसी कपाळ घ्या पा जरी होय, तो जया परी व्हावा तयाची परी होईल की. देव भूतबासाला म्हणतात, भूतबास रडत बसले होते. देव म्हणतात की असं रडत बसल्याने परमेश्वर होणार आहे का? मग आता हे कोणतं रडणं? इथं देवाला सांगायचं आहे की विधी सोडून जे तुम्ही रडत बसता, कसं आहे, कोणत्याही गोष्टीची एक परिसीमा असते, लिमिटेशन असतात. कोणत्या गोष्टी मर्यादित त्या गोष्टी केल्या तर त्या फायद्याच्या असतात, आणि मर्यादा सोडून जर कोणती गोष्ट आपण जास्त केली, अन्न जरी आपण जास्त खात राहिलो तरी आपलं आयुष्य कमी होते. हिंदीमध्ये म्हण आहे, जादा खाना जीवन घटाना, बरोबर की नाही? म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त कोणतंच चांगलं नाही. डॉक्टर म्हणतात पाणी जास्त प्यायला पाहिजे, जास्तही पाणी पिलं तरी ते पण अपायकारक होतं. पाणी पण लिमिटमध्येच प्यायचं असतं. तर देवाला इथे काय सांगायचं आहे की रडलिया काय परमेश्वर होईल, म्हणजे दिवसभर तुम्ही रडतच बसतो म्हटले, ना भिक्षा, ना स्मरण, ना कोणतं विधी अनुष्ठान, काहीच नाही. तर रडून 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 काय होईल? काजरी पडेल. काजरी पडेल पण आलेलं आहे, देवाला सांगितलेलं आहे. तर असं विधी सोडून जास्तही ते रडण्याच्या मागे लागू नये. आणि येणे खडकेसी कपाळ घ्या पा जरी होय, तो जयापरी व्हावा त्याची परी होईल. असं तुम्ही आता देव मला भेटलेच पाहिजे म्हणून खडकावर तुम्ही कपाळ मारत बसले का देव तुम्हाला लगेच होणार आहे का? नाही. देवानं ज्याप्रमाणे सांगितलं
की ब्रह्मविद्येचं अध्ययन करा. कमीत कमी ईश्वर प्राप्ती होण्यासाठी विधिनिषेधाचं तरी ज्ञान असायला पाहिजे. विधिनिषेधाचं ज्ञान आणि भिक्षा कशी मागावी एवढं ज्ञान झालं आणि 4-2 लीळा देवाच्या तुम्ही आठवू शकले एवढं जरी झालं तरी तुम्हाला ईश्वर प्राप्ती होऊ शकते. 5 स्थळं 7 स्थळं आलेच पाहिजे, सप्तग्रंथ आलेच पाहिजे असं काहीही नाही. हां, विधिनिषेध माहीत झाला तेवढ्याचा निषेध पाळायचाच. जे देवाने सांगितलं की हे करायचं नाही त्याला म्हणतात विधिनिषेधाचं ज्ञान. मग देवाने जे जे सांगितलं करू नका ते करायचंच नाही. आणि बाकी मग भिक्षा मागणे, दररोजचं एक प्रहर स्मरण लेखी लावणे, ह्या पद्धतीनंच तुम्ही करत गेला तरच देव होणार आहे. तुम्हाला उगाच दगडावर तुम्ही कपाळ पडत बसलात देव पाहिजे देव पाहिजे देव भेटलाच पाहिजे दर्शन दिलंच पाहिजे मला देवाने, तर तसं काय होणार नाही. देव म्हणतो रडल्यानेही होणार नाही, कपाळ करून घेतल्यानेही होणार नाही. तो जयापरी व्हावा म्हणजे देवाने जे अस्थिपरीचं आचरण सांगितलेलं आहे, ज्ञान प्राप्त करून घ्या, अनुसरण घ्या आणि त्यानंतर धर्माचरण करा, ही जी परी सांगितलेली आहे जयापरी व्हावा तयाची परी होईल की त्याच पद्धतीने होईल. तुम्ही एक प्रहर स्मरण लेखी लावलं, तुम्ही देह क्षेपलं, मग पुढच्या जन्मामध्ये पुनःसंबंधी तुम्ही सुखी श्रीमंताच्या घरी पुरुष होऊन जन्मणार आणि नंतर 12 वर्षाला म्हणा, 36 वर्षाला म्हणा, 56 वर्षाला म्हणा, तुमच्या योग्यतेनुसार तुम्हाला देव दर्शन देण्यासाठी येतील आणि सोबत घेऊन जातील. हेही वरी होवेल पोरा जीवासी परी थोणी म्हणितले ते न होवे. हेही वरी होवेल पोरा जीवासी. हेही म्हणजे काय? एखादी अघटित क्रिया की जी गोष्ट कोणी करू शकणार नाही. आगीत उडी मारणे, कडेलोट करून घेणे, या डोळ्यात दाबून टाकायची या डोळ्यातून काढायची, असं काही जीव करायला तयार होईल. पण सातत्याने आयुष्यभर दररोज एक प्रहर स्मरण लेखी लावायचं, भिक्षा मागून खायची, तीर्थाटन करायचं, गावोनी गावा जायचं, हे काय होणार नाही. एकदाचा खटका मिटवून टाकू म्हणतात. घालायची कदा म्हणजे डोळ्यातून घालून या डोळ्यातून टाकतो, सांगा देवा देता का मग हे करायला तयार आहेत लोक. परंतु सातत्याने आयुष्यभर हा विधी तुम्हाला करावं लागेल म्हटलं नाही नाही, हे काय बरं नाही. जसं मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं त्या रामदेवाची कथा तुम्हाला घरी सांगितली वाटतं. ते रामदेवाला देवाने सांगितला होता एक विधी, त्याने 3राच विधी केला. म्हणे देवा तुमची तर ते जाडी सांगली गेली, आता माझी विद्या पण पूर्ण झाली पाहिजे. पण देव म्हणतात तुमची विद्या नाही झाली पूर्ण. म्हणजे देवा असं कसं नाही, तुमचं काम करून घेतलं आमचं काम तुम्ही केलं नाही. देव म्हणतात आम्ही तुम्हाला सांगते त्याप्रमाणे विधीच केला नाही, तुम्ही तुमचं काम कसं होणार. आमचं काम झालं तर तुमचं आता काही करा. परी येथोनी म्हणितले ते न होवे. देव म्हणतात अघटित क्रिया कोणती जे करणं अशक्य आहे ती क्रिया करेल हा जीव, पण येथोनी म्हणितले ते न होवे, आम्ही जे सांगितलं ते या जीवाकडून होत नाही. तैसे काही देमती जोनळे नाही तरी काही अमेध्य पेवी सो येईल. अन्न नाही तरी काही भीक खाओ येईल. तरी होत साता हेची करिता होईल की. पुन्हा देव उदाहरण देतात समजण्यासाठी आपल्याला. तैसे काही देमती जोनळे नाही तरी काही अमेध्य पेवी सो येईल. जुन्या काळामध्ये पेव असायचे बघा. शेतकरी लोक जमिनीमध्ये पेव तयार करायचे, त्याच्यामध्ये मग ज्वारी, बाजरा, गहू जे काही धान्य आहे ते साठवून ठेवायचे. तर स्वामी उदाहरण देतात त्या पेवाचं. स्वामी म्हणतात देमतीला, देमती जर एखाद्या शेतकऱ्याच्या घरी जोनळे पिकली नाही म्हणजे ज्वारी पिकलीच नाही, त्याच्यामध्ये काय कोणी अमेध्य टाकते काय दुसऱ्या टाकून ठेवते नाही, रिकामं ठेवते ते. परंतु ते काही असं अमेध्य वगैरे टाकत नाही. अन्न नाही तरी काही विख खाओ येईल. आणि जर अन्न नसेल तर कोणी विष खाते का? नाही, उपवाशी बसते पण विष कोणी खात नाही. तरी होत साता हिची करिता होईल. तरी होत साता म्हणजे काय? प्रयत्न करत राहिला आपण तर ह्याची करिता म्हणजे ईश्वराच्या विधी अनुष्ठान करत असताना, हे विधी आचरण करत असताना जी योग्यता लागणार आहे ती योग्यतेमुळेच पुढे ईश्वर प्राप्ती होणार आहे. नाही तर तुम्ही आता म्हणणार की आता जोन वेळ नाही तर आम्ही अमेध्य टाकणार. म्हणजे समजा
आम्हाला आता वैराग्य नाही आमच्या ठिकाणी, मग आता विश्वोपभोग घेणार, विठोची सेवना करणार, असं चालेल का? नाही. जशी जमेल तशी भक्तीच करावी लागणार आहे, बरोबर की नाही? मग आता आम्हाला ज्ञान नाही कोणतं, आमच्या ठिकाणी भक्ती नाही, मग आता येड्या गबळ्यासारखा कसंही वागतो आम्ही, असं चालेल का? नाही. ज्या पद्धतीने ज्या गोष्टी करायच्या त्याच पद्धतीने करायला. तुम्ही निघाला तिथून जाण्यासाठी नाशिकला, तुमची गाडी रस्त्याने झाली, कोणते वाहनच नाही, लॉकडाऊनसारखी परिस्थिती आहे, जाणे तर गरजेचं आहे. त्यावेळेला तुम्ही काय करणार? 4 पावलं काय म्हणजे हळूहळू चालतच जाणार ना, समोर मागे येणार. 4 पावलं आपण जर टाकत राहिलो पुन्हा 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 पुन्हा, तर 4 पावलं नाशिक जवळ येणार. मग पर्याय काय? आपल्याकडे पावलं टाकणं हाच पर्याय आहे, बरोबर की नाही? मिनिमम आपण प्रयत्न करत आहोत. गाडी तर नाही, वाहन नाही, कोणतं नाही, काहीच नाही आपल्याला जाण्यासाठी साधन. मग आता पर्याय आपले पायच आहे. मग आता ते नाशिक फारच दूर आहे, जाणंच होणार नाही मग आयुष्यभर, असं होऊ शकते का? नाही. पायी चालला तुम्ही दिवसाचं 20 किलोमीटर जरी चाललात, 8 दिवसामध्ये नाशिकला जाता तुम्ही, जाता की नाही? तर तसं आपल्या हातामध्ये जेवढं आहे तेवढं आपण केलं पाहिजे. एका शिष्याला गुरुने कंदील दिला. त्या शिष्याला ईश्वरप्राप्ती लवकर पाहिजे होती. म्हणे ईश्वर तर फार आगाध आहे, एवढा श्रेष्ठ आहे, लवकर प्राप्त झाला पाहिजे आपल्याला. तर काय करता येईल यासाठी? कारण कसं आहे, नवीन जे साधने प्रवर्तलेले असतात त्यांच्या ठिकाणी आतताईपणा जास्त असतो, बरोबर की नाही? पटकन झालं पाहिजे, पटकन झालं पाहिजे. नवीन जे आत्नाला निघाले असतात ते फार हुरळून जातात. नाही चला आत्नाला चला, आत्नाला चला. एका दिवशी 30-35 किलोमीटर चालतात, दुसऱ्या दिवशी पाय खाली म्हणून आरामच करतात. नवीन याला फार उत्तेजना असते काम करण्यासाठी किंवा विधी अनुष्ठानासाठी. तर हा शिष्य पण तसाच म्हणायचा की नाही पटकन ईश्वर प्राप्त झाली पाहिजे, असा काहीतरी विधी सांगा मला. आता गुरुला वाटलं की याला चांगलं समजून सांगितलं बसल्या बसल्या शब्दांनी, तर याला काय समजणारी गोष्ट नाही, बरोबर की नाही? मग आता हा काय म्हणतो, संध्याकाळ झाली, रात्र झाली की मग गुरु म्हणतो हा घे कंदील आणि त्या माळावर तुला जायचं आहे, कंदील घे आणि जाय. आता शिष्य असा हा विचित्र होता. शिष्य म्हणतो माळ हा एवढा मोठा, तो रस्ता मला दिसेल का? एवढा माळ चढून जायचा आहे, कंदील एवढूसा, पूर्ण प्रकाशमान जर मार्ग झाला तरच मी जाऊ शकेल ना, असा कसा जाईल? हे काही शक्य नाही. मग गुरु त्याला समजावून सांगतो, कंदील धरा हातामध्ये, धरला, किती दिसत आहे तुला? म्हणजे 2-3 पावलं दिसत आहे, तेवढंच चाल. तेवढं चालल्यानंतर पुन्हा दिसत आहे 2-3 पावलं, तेवढं चाल. म्हणजे टप्प्याटप्प्याने जर गेला तू असा, तरच तुला कळस गाठता येईल. तिथे एरवी होईल का? नाही, मला इथं बसलेला पूर्ण माळ जो आहे त्या माळावरचा रस्ता प्रकाशमान पाहिजे, तरच मी चालेल, पटकन जाईल कमी वेळामध्ये, नाही तर मला जायचंच नाही. मला भेटलं तर पटकन पाहिजे ईश्वरप्राप्ती, नाही तर ईश्वरप्राप्ती पण नाही, असं म्हणलं तर चालेल का? बरोबर की नाही? तसं स्वामी म्हणतात, तरी होत असं आता ह्याची होईल की कंदिलामध्ये आपल्याला जे 4 पावलाचा रस्ता दिसत आहे तेवढं आपण चालत राहिलो हळूहळू समोर, तरच आपण त्या माळावर जे मंदिर आहे त्या मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. कौवल्यगड आपल्याला जर सर करायचं असेल टप्प्याटप्प्याने जावं लागणार आहे. एक काव्य आहे, बाई मी विकत घेतलेला श्याम, तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. त्यामध्ये पण एक वाक्य उच्चारलेलं आहे, जन्मांतरीच्या श्वासा इतके मोजेले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. आहे की नाही? म्हणजे आपण जन्मामध्ये जे श्वासोश्वास घेतलेले आहेत, कोणी मोजलेत का? आता श्वासोश्वास घेतले तुम्ही, परंतु ती कवी काय म्हणतात की मी विकत श्याम कसा घेतला आहे, देवाला मी विकत घेतलं. कसं विकत घेतलं? तर माझ्या जन्मामध्ये जेवढे मी श्वासोश्वास घेतले तेवढे मी देवाचे नाम घेतलेत आणि नामाच्या मोबदल्यात मी माझ्या श्यामला म्हणजे कृष्णाला विकत घेतलं. कसं टार्गेट ठेवलेलं आहे कवीने विचारता. आम्ही नवरात्रात मोजतो. श्वास मोजता? बरं, तुला काय श्वास म्हणून देऊ म्हणतात, तरी होत साधता ह्याची करिता होती. म्हणजे काय करायला पाहिजे? मग आपण आपल्या हातात आता जो विधी प्राप्त आहे तो विधी आचरला पाहिजे, बरोबर की? बाई आरती करोनी एकीची दसीची धरली पुरे. बाई आरती करून, आरती करणे म्हणजे काय?
प्रत्येकाकडून उत्तर पाहिजे मला, डबल आलं तरी चालेल. परमेश्वर व्हावा, परमेश्वर मी आर्थ म्हणत नाही. तोच हो, तोच हो. म्हणजे आरती. अजून आरती कशाला म्हणतात? आरती म्हणजे ही आरती. तर आरती म्हणजे ही आरती आहे. तर आता रेग्युलर आरती जी आहे या आरतीमध्येच आपल्या मनामध्ये ह्या भावना पाहिजे, जे की इथं देवाला अभिप्रेत आहे. काय म्हणतात देव? आरती करुणी. म्हणजे काय? देवा तुची व्हावा, तुची भेटावा, ही मनामध्ये इच्छा अति तीव्रतेने उत्पन्न झाली पाहिजे, तर त्याला म्हणू शकतो की आपण देवाची आरती केली. नाहीतर घंटा वाजवला, आरती म्हटली, झांज वाजवली, जय जय अवधूत प्रभुराय आरती म्हटली, पाचशे अवतार की जय म्हटलं की आरती संपली, असं नाही. हे आपण आपल्या या वेड्या मनाला समजून घालत आहोत की मना आरती झालेली आहे. परंतु देवाच्या दृष्टिकोनातून ती आरती नाही. ज्यावेळेस आरती होते सकाळी 5 वाजता परेशान काकाला आरती करायची नाही, देव उठवायचे नाही. थोडं लेट जमते का? अशी बात नाही. चांगला आहे, टाईम टू टाईम आहे. पण मनामध्ये भावना असणं आवश्यक आहे. देवाला भावना समजल्या पाहिजे. आपण कसं आहे, तोंड आपलं काही बोलते, देवा तुची व्हावा, तुची भेटावा. कोरडेपणानं बोलणं हा भाग वेगळा झाला. डोळ्यातून अश्रू येऊन बोलणं, मनातून बोलणं, ह्यामध्ये जमीन आसमानचा फरक. तुम्ही जर भागवत सप्ताह ठेवला इथे 25 लाख रुपये खर्च केला, तरी पण तुम्ही जर देवापाशी बसून जर 15 मिनटं रडलात की देवा तुची व्हावा, तुची भेटावा म्हणून, तरी ते 25 लाखाची बरोबरी, 25 लाख जे खर्च केले ते या डोळ्यातील असूची बरोबरी करू शकणार नाहीत. एवढं सामर्थ्य ते असून आहे. कारण काय? अप्राप्ती की निमित्त की लिखे कर्माच्या राशी नासती देवानं सांगितलं आहे. तुमच्या 25 लाखाच्या सप्त्यानं कर्माच्या राशी नसल्या जाणार नाही. जेवढ्या तुम्ही बसल्या जागी 15 मिनटं जरी तुम्ही डोळ्यातून अश्रू ढाळले, पोट दुखायला अश्रू ढाळायचे नाही बरं का. नाही तर संसाराला गोष्टी कमी पडायला बाबा म्हणून अश्रू ढाळणं ते वेगळी गोष्ट झाली, ते काही कामाचं नाही. ते देवाला समजते सर्व, मग ते काय नियम काय ते, बरोबर की नाही. तर देवासाठी जो अश्रू ढाळतो, देवासाठी मीराबाईंनी विष पिलं, जे आले आता सोडायचं नाही म्हणून. अक्षरशः नाग पेटारीमध्ये टाकून पाठवला होता देराने की आता साप त्या नाग चावेल मीराबाईला आणि मीराबाई मरून जाईल. भक्ताच्या मनातील जो सात्विक भाव आहे, तो सात्विक भाव त्या नागालाही कळाला की या व्यक्तीपासून मला काही धोका नाही. त्या सापाने तिला चावाच घेतला नाही. जसं आपण ऐकतो ना की आमच्या ऋषीमुनीच्या याच्यामध्ये वाघ, सिंह, कोल्हा, साप, मुंगूस सगळं एकत्र राहायचे, कोणाला त्रास नाही, कोणाला दंश नाही. वाल्मिक ऋषीच्या आश्रमामध्ये तसंच होतं. दत्तात्रय महाराजांचं बद्रिक आश्रम, तिथं पण निर्वैर भूते राहत होती. ते कशामुळं? तर त्या ऋषीमुनींच्या मनातील जो सात्विकतेची लहर आहे, ऋषीमुनींच्या मनामध्ये जे सात्विकता आहे, ती सात्विकता त्या परिसरामध्ये पूर्ण पसरायची. सध्या बाबा आमच्या आश्रमामध्ये आहे. नाही, हा बाबा आंबेचा भाग वेगळा झाला हा. पण हा जो ऋषीमुनींचा मी प्रकार सांगत आहे, हा प्रकार वेगळा आहे. तर बाबा आमटेंचा तो सामाजिक याच्यातून आहे, लहानपणापासून त्यांनी पाळलेले आहेत ते, तो भाग वेगळा झाला. पण एक स्वामीनारायण म्हणून होते, किती 12-13 वर्षाचे असतील. त्या काळामध्ये त्यांनी खूप उत्तर भारतामध्ये तपश्चर्या केली. ज्या गावामध्ये रात्री दरवाजे लावले, कोणी दरवाजे उघडत नव्हते, एवढे सिंह आणि वाघ त्या गावामध्ये फिरायचे रात्रीच्या वेळेला, त्या गावामध्ये रात्री झाडाखाली बसून त्यांनी रात्र काढली होती. 10-12 वर्षाचा मुलगा होता, तरी पण कोणीही त्याला त्रास दिला नाही. जवळ येऊन वाघ सिंह बसायचे आणि सकाळची की निघून जायचे. हे कशाचं द्योतक आहे? त्या व्यक्तीच्या मनातील सात्विक भाव जो आहे, त्या सात्विक लहरीमुळं त्या संपर्कात आले. त्या लहरीच्या संपर्कामध्ये हिंसक प्राणी जरी आला तरी पण तो सात्विक होऊन जातो. हा सात्विक लहरीचा प्रभाव असतो. तर आपण आरती करून परमेश्वराची दशी धरली पाहिजे.
म्हणजे कमीत कमी 56च्या अगोदर आपण अनुसरलोच पाहिजे. आता काही जण म्हणतात देवाने कुठे 56 सांगितली वगैरे वगैरे, पण असं नाही. आपल्या पूर्वजांनी आपल्याला एक मर्यादा घालून दिलेली आहे. आपल्या पूर्वजांचे शब्द आपण प्रमाण म्हणून मानले पाहिजे. ज्याप्रमाणे देवाची सूत्र आपल्यासाठी अडिग आहे, बरोबर ना, आपण त्याच्यामध्ये मागे पुढे काही करत नाही. परंतु हल्ली मला काही गोष्टी वेगळ्या वाटतात थोड्या. आपण देवाच्या सूत्रामध्ये तर बदल करत नाही, बरोबर. आपण बदल केला नाही, आपल्या पूर्वजांनी बदल केला नाही म्हणून आपल्याला सूत्रपाठ दर्शक कसं मिळालं. पण श्रीमद भगवद्गीता जी आहे, त्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये काही लोक बदल करतात. तर ते बदल करणं योग्य नाही. नाही तर काही श्लोक असतात तर त्या श्लोकाच्या पुढचं वाक्य असं बोलायचं नाही म्हणतात काही. तर तो ज्याचा त्याचा भाग झाला. परंतु आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, जर आता गीता सांगून 5000च्या वर वर्ष झाले, 5000 वर्ष कलियुगाला झालेत. त्याच्या अगोदर द्वापार युगामध्ये श्रीमद भगवद्गीता सांगितलेली आहे. जर त्या काळामध्ये व्यास ऋषींनी ठरवलं असतं लिहिताना, नाही थोडंसं इथं बदल करून ठेवू, मग व्यास ऋषीच्या नंतर ज्यांनी प्रतिलिपी केलं पुन्हा त्यांनी ठरवलं असतं की आपण थोडं बदल करून ठेवू. असं बदल करत करत जर श्रीमद भगवद्गीता आली असती तर आज आपल्या हातात काय आली असती सांगा. श्रीमद भगवद्गीता आली असती का? पूर्ण बदलून गेली असते. त्यामुळं आपण कधीही श्रीमद भगवद्गीतेतील श्लोकामध्ये बदल करायचा नाही. जसे आहेत तसेच श्लोक बोलले पाहिजे. तर आपण जर आरती करून म्हणजे देवा तुची व्हावा तुची भेटावा ह्या मनामध्ये अशा तीव्र इच्छा ठेवून जर आपण भक्ती केली, आपण जर परमेश्वराची जशी धरली तशी आरतीपूर्वक, तरी देव म्हणतात खूप झालं, आम्ही तुम्हाला संसारापासून त्या संसार सागरातून तरुण नेऊ तुम्हाला, असं देव म्हणतात. साधे हो जीव ऐसे अधोमुख असती, परमेश्वरू ऐसे वर पडवणी पाहत असती. एकाधा एकू ऐसी वरोती वास पाहिलं, तरी ऐसाची काढी जेल. स्वामी साधायशाला म्हणतात, साधायशाला आश्चर्य वाटलं ना, ते उपरनं सोडलं होतं असं, आणि साधायशाने हात वर केला धरण्यासाठी, असा त्या धागा लागला न लागला हाताला साधायशाच्या, स्वामींनी उपरनं वर ओढलं आणि साधायशा वर आला. याच प्रकरणावर देवाने सांगितलं, बाई जीव ऐसे अधोमुख असती. अध म्हणजे काय? खाली मुख आहे जीवांचं. खाली म्हणजे कुठं? हा जीव म्हणतो मला नरकाकडेच जायचं, वर जायचं. जीवाची गती कशी आहे? अधगती आहे. मती कशी आहे? अधमती आहे. आणि रती कशी आहे? अधरती. मतित्रय आहे जीवाच्या ठिकाणी. अनुभवही याला अध असाच भाव असावा. तर असा हा जीव मतित्रयाने माखलेला आहे. मतित्रय नावाचा दोष याच्या ठिकाणी आहे आणि म्हणून स्वभावातच अध आहे याच्या, म्हणून त्यानं तोंड पण खाली केलेलं आहे, अधोमुख असती. आणि परमेश्वर कसे आहेत? परमेश्वर ऐसे वर पडवणी पाहत असती. परमेश्वर असे वर पडून पाहत आहेत. की एखादा जीव ऐसा वरोते वास पाहिलं, म्हणजे एखाद्या जीवाने अशी मनामध्ये इच्छा केली की आपण ईश्वराकडे गेलो पाहिजे, अशी वासना जरी एखाद्याच्या मनामध्ये निर्माण झाली, तरी ऐसाची काढी जेल, म्हणजे साधायसा हो, तुम्हाला जसं आम्ही वर घेतलं त्याचप्रमाणे आम्ही त्या जीवाला, जे जीव अधोमुख आहेत त्यांनी नुसतं असं वर आमच्याकडे पाहिलं, जरी इच्छा जरी मनामध्ये आणली की आता मला परमेश्वराकडे जायचं, तर आम्ही त्याला वर घेणार. वर घेणार म्हणजे काय? मोक्ष देणार का? नाही, बोध देणार, ज्ञान करून देणार. जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर हे काय आहे, याच्यामध्ये भेद काय आहे, जीवाने कोणाची भक्ती केली पाहिजे, ते सर्व आम्ही त्याला ज्ञान करून देऊ आणि मग त्याने आचरण केल्यानंतर मोक्ष, असं स्वामींनी इथे सांगितलं. जसं पैठण इथे एक लीळा घडलेली आहे. पैठणला स्वामी भोगावती येथे होते आणि तिथे असताना स्वामींनी तिथे मोगरसूल करण्याचं ठरवलं. हाकारा देववला. कशाचा हाकारा? कैवल्य जाणार.
तर भट्टोबासांना सांगितलं की जा या गंगा तीरावर असं तिथपर्यंत जा म्हणे, तिथून इथपर्यंत वापस या करावे. तर भट्टोबास म्हणतात की कहूनी एकू महादानी आला असे तो घाया घाया कैवल्य दान देतू असे. हे सगळं जोरात ओरडत जातात भट्टोबास, परत ओरडत येतात. त्या दिवशी नेमकी काहीतरी मोठी तिथी होती. सर्व पैठणमधले लोक गंगेचं स्नान करण्यासाठी आलेले होते, स्नान करत होते. एक म्हातारा व्यक्ती होता, तो गंगेच्या स्नानासाठीच आलेला होता, अशक्त होता, गंगेमध्ये उतरण्याची क्षमता नव्हती. आता फुकट कोणीतरी वाटत आहे काहीतरी, कैवल्यदान नाव असं काहीतरी असेल बाबा, चला मग तिकडं जाऊया आपण, नदीमध्ये तर उतरणं होत नाही. मग एक म्हातारा ठरवतो की आपण देवाकडे जाऊ. हळूहळू निघतो रस्त्याने. भट्टोबास परत देवाकडे येतात आणि भट्टोबास म्हणतात आम्ही तर तुम्ही म्हटलं तसं दौंडी पिटवली, आम्ही आलो कोणीच नाही. भट्टोबास स्वामी म्हणतात बघा आहे का कोणती इच्छा आहे का कोणाची तरी मोक्ष मिळावं, कैवल्यदान मिळावं. तेवढ्यामध्ये ते आजोबा काठी टेकवत पोहोचतात. द्या बाबा म्हणे, कोण देणार आहे कैवल्यदान, द्या आम्हाला पाहिजे. स्वामी म्हणतात काय हरकत नाही, पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला भेटून देऊ. कारण आता ते मरायला टेकले, मसनात गवऱ्या गेल्या होत्या म्हाताऱ्याच्या, आता कसं काय कैवल्यदान देतील, काहीतरी चरित्र करून घ्यावं लागेल त्याच्याकडून. त्यामुळे मग देव म्हणतात पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला नक्की कैवल्यदान मिळणार, हे त्यांना पुढाकार देतात. म्हणजे बघा तुम्ही फुकटामध्ये भेटले त्यांना. आता ते देवाची जबाबदारी झाली, कारण देवाने वर दिला, बरोबर की नाही. मग असे काहीतरी एखादी जीव असतात बघा. म्हणजे त्या पैठणला कमी गर्दी असेल का त्या गंगेवर आंघोळ करायसाठी आलेल्या लोकांची. पैठण म्हणजे काशी म्हणायची, धर्मपीठ होतं त्या काळात, बरोबर की नाही. तर तिथं एक व्यक्ती भेटला देवाला, जे म्हटला की मला कैवल्यदान पाहिजे. ते पण अशक्त होता, नदीमध्ये जाऊ शकला नाही. तो जर गेला असता नदीमध्ये तर तो पण आला नाही, बरोबर की नाही. दृष्टार्थी कोण लोक जे आंघोळीला गेले सगळे दृष्टार्थी ते असते ना. कोणी म्हणते माझं हे नवस आहे बाबा, हे नवस पूर्ण व्हावं, मग मी सोमवती अमावस्येला आंघोळ करायला जाईल, किंवा कोणी म्हणते कोणी पौर्णिमेला जाईल आंघोळ करायला, असं काही असतात लोकांची. कारण सरळ पक्षकारांनी सांगितलेलं आहे आचारस्थळामध्ये, अदृष्ट फळा लागून कहणीची विशेष उद्यम न करी. म्हणजे काय की अदृष्ट फळ म्हणजे काय, ईश्वर प्राप्ती. त्या ईश्वर प्राप्तीसाठी कहणीची विशेष उद्यम न करी. विशेष उद्यम म्हणजे जातीने लक्ष देऊन कष्ट घाम गाळून असं कोणतं धर्माचरण मी करेल बाबा, असं कोणी करत नाही. सगळे दृष्टपर करणारे आहेत, अदृष्टपर करणारे फार कमी, लाखात करोडो एखादं, आणि तेच मग ईश्वर प्राप्तीला जाणार. बाकी सहेतुक जेवढे करणारे आहेत ते सहेतुक करणारे इथेच ते क्रिया करतात, नवस पूर्ण झाला देवाला उपहार करतात, ते सगळं मायनस प्लस बराबर होऊन जाते, सोबत काही मागे उरत नाही. तुम्ही व्यापाऱ्यासोबत व्यापार केला, तुम्ही 1000 रुपये दिले, 1000 रुपयाचं सामान घेऊन आले, काहीतरी व्यवहारामध्ये उरलं का मागे पुढे तुमचं जमा बाकी काही राहिले का नाही. तसंच देवासोबत तुम्ही व्यवहार केला. देवाला म्हणाला तुम्ही मी तुम्हाला 1 तोळ्याचे डोळे वाहतो चांदीचे, आमच्या मुलाचा चष्मा कमी होऊ दे. चष्मा झाला कमी, 1 तोळ्याचे डोळे वाहिले, तुम्हाला काय भेटलं का त्याच्यातून, मेल्यानंतर तुमच्यासोबत काय येणार आहे का. त्याचं पुण्य काहीच उरलं नाही. तुमचं काम झालं, तुमचं देवाला बोललेलं ते दिलं, हिसाब किताब बराबर नील, सोबत काहीच येणार नाही पुढे तुमच्या. म्हणून निर्हेतुक क्रिया केली पाहिजे. पांड्या येथ अनुसराल तरी ऐसेची काढी जाल. पांड्या म्हणजे कोण, सारंग पंडित आणि स्वामी असे चाललेले होते. एक ओढा लागला मध्ये, ते उडी मारून पलीकडनं गेले आणि सारंग पंडितांना येता येत नव्हतं. त्यावेळेस स्वामींनी हात दिला असा, आणि स्वामींच्या श्रीकराची नख त्यांच्या हाताला लागली न लागले, स्वामींनी हात जवळ केला आणि ते लगेच आली करायला. सारंग पंडितांना आश्चर्य झालं की हे असं कसं काय घडलं. असं हातात हात आला नंतर ओढलं वेगळी गोष्ट झाली, साहजिक आहे, ताकद पोहोचली तिथपर्यंत. पण नखाला नख लागलं न लागलं असं कसं काय शक्य नाही. ते आश्चर्यचकित होऊन देवाला विचारतात, देवाकडे पाहतात. देव म्हणतात आश्चर्य करण्यासाठी काही गोष्ट नाही. देव म्हणतात पांड्या तुम्ही जर इथं अनुसरण घ्याल
बघा देवान कुठं आणलं शब्दशुद्धी, ज्या पांड्याचे 60 उपार स्वीकार केले, एवढा अधिकारी पुरुष, एवढे म्हणजे देव त्याच्यावर प्रसन्न होते. शेवटचे बरेच दिवस देव पैठणला होते, जवळजवळ 10 महिने पैठणला होते. बऱ्याच वेळा उपहार स्वीकार केला, सारंग पंडिताच्या घरी जाऊन. कधी सारंग पंडितांनी देवाकडे उपहार आणलेला आहे. एवढ्या खावणीचा माणूस, तरी देव काय म्हटले का नाही तुम्ही माझ्या आवडतीचे आहात. त्या म्हाताऱ्याला जसं मी कैवल्यदान दिलं, मी तुम्हाला वर देतो, चला पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला कैवल्यदान, असं म्हटले का देव? नाही. देव म्हणतात तुम्ही अनुसरण घ्या आमच्या ठिकाणी. ते येथची खावणी. आता पांड्या म्हणजे सारंग पंडित एवढे देवाच्या जवळचे होते, द्यायचं असतं असंच कैवल्यदान, का दिलं नाही देवाने? ते येथीची खावणी. देव म्हणतात आमची इच्छाच तशी आहे, जीवाने अनुसरण घ्यावं तरच त्याला पुढं मोक्ष भेटणार. अर्जुनाला मोक्ष मिळालं मोक्ष नाही, मिळालं मोक्ष, त्याचं काही म्हणजे दुमत नाही त्याच्यामध्ये. मग त्यांनी अनुसरण घेतलं होतं की नाही? महाभारताचं युद्ध झालं एवढं वचन पालन करू शकतो शेवटी तुमच्या गीतेमध्ये आले. तर श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाला गीतेचे निरूपण केलं. अर्जुन देव म्हटले होते मी युद्ध करणार नाही, माझे भाऊ आहेत समोर, माझे आजोबा, पितामह, कृपाचार्य, द्रोणाचार्य, सगळे माझे वडीलधारी पिढी समोर आहे, त्यांच्यावर मी शस्त्र कसं काय उचलू? यापेक्षा या सर्वांना मारून राज्य उपभोगण्यापेक्षा हे सर्व इथं सोडून टाकतो मी. माझं धनुष्य, माझे बाण, तुनीर सर्व इथं सोडतो. झोळी घेऊन भिक्षा मागणं मला कबूल आहे, संन्यासी होतो मी, पण युद्ध करणार नाही, असं स्पष्ट सांगितलं होतं. पण देवाने त्यावेळेस निरूपण केलं श्रीमद भगवद्गीतेचं, युद्धाला पुन्हा उभं केलं. एवढा महासंहार झाला, तिथं खूप लोक मेली. आणि नंतर मग राज्याभिषेक झाला. कोणाचा? धर्मराजा युधिष्ठिराचा. 5 भावांनी राज्योपभोग घेतला. किती वर्ष उपभोग घेतला? 22 वर्ष उपभोग घेतला. 22 वर्षानंतर श्रीकृष्ण महाराजांची आज्ञा झाली, आता राज्य उपभोग घेणे बस झालं, आता हिमालयाकडे निघा, आता इथं थांबू नका. एक ब्र शब्दही काढला नाही 5 पांडवांनी मुखातून. द्रौपदीनेही तोंडातून शब्द काढला नाही की देवा असं कसं, 22 वर्ष झाले आम्ही राज्य उपभोग घेतोय, एवढं मोठं राज्य आहे आमचं, आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आम्हाला राज्य उपभोग घेऊ द्या. एवढी मोठी हिंसा करायला लावली आणि 22 वर्षच राज्य उपभोग घेऊ द्यायचं होतं, तर मग कशाला हिंसा करायला लावली? बरोबर की नाही? असा प्रश्न बिलकुल त्यांनी केला नाही. देवाची आज्ञा झाली, राज्य सोडून द्या आणि हिमालयात जा. लगेच सर्वांनी सर्व सोडलं. अंगावर एक सोन्याची काडीही ठेवली नाही, श्वेत वस्त्र प्रावरण केले आणि हिमालयाकडे गेले. एक 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 पडत राहिले आणि मरत राहिले. झालं की नाही अनुसरण त्यांचं? म्हणजे श्रीकृष्ण महाराजांनी अनुसरण करून घेतलंच नाही त्यांच्याकडून. अनुसरणाशिवाय संन्यासाशिवाय अनुसरणाशिवाय आहे का मोक्ष? मग पांडवांनी तर एवढं मोठं चक्रवर्ती राज्य सांगून दिलं. चक्रवर्ती राज्य होते धर्मराज युधिष्ठिर. काश्मीरपासून खाली कन्याकुमारीपर्यंत आणि इकडं पारसपासून ते ब्रह्मदेशापर्यंत सर्व त्यांचं राज्य होतं. पृथ्वी तलावर धर्मराजा युधिष्ठिराशिवाय राजाच कोणी नव्हता. जे काही राजे होते ते मांडलिक होते त्यांच्या हातात, फक्त द्वारका सोडून, श्रीकृष्ण महाराजांना सोडून. बाकीचे सर्व राजे हे मांडलिक होते, यांच्या हाताखालचे होते. धर्मराजा युधिष्ठिराच्या हाताखालचे सर्व त्यांना कर द्यायचे, काय आहे ते सर्व द्यायचे. तर एवढं मोठं राज्य सोडलं की नाही? आणि आपलं किती मोठं राज्य आहे सर्वांचं? हां, आपलं राज्य किती मोठं आहे? 500 फुटाचं साम्राज्य आहे. मग आता ते साम्राज्य आपण सोडलं पाहिजे. वेळ काळ आपण बघून आपले कामं पटकन आटवायचे आणि देवाला म्हणायचं की बाबा अर्जुनासारखं तर काय काय त्याग करणारे माणसं नाही, तेवढं असतं तर आम्ही केलंच नसतं. परंतु आता 500 फुटाचं 500 फुटाचा एवढं त्याग करू शकतो बाबा, म्हणा आम्हाला पदरात घ्या. बरोबर की नाही? तर म्हणून ते म्हणतात येथीची खावणी आहे. बरं, हे वचन कोणाला सांगितलं?
नाही गणपतापर्यंत बरोबर. हे वचन सांगितलेलं आहे गणपत आपलं. गणपत आपल्याला झालं होतं खरंच तर गणपती आपण म्हणतात तुम्ही परमेश्वर आहात सर्व शक्तिमान. तर न अनुसरण घेता घातलं पाहिजे म्हणून स्वामी म्हणतात ते सर्व ठीक आहे तुमचं, परंतु आमची खावणी ती आहे, आमची इच्छा आहे, प्रवृत्ती आहे आमची, तुम्ही संन्यास घ्या. हे वचन गणपताकडून सांगितलं आहे. ते येथची खावणी. मग असं परमेश्वराला जे शरण गेले त्यांचं काय होते बरं पुढे सांगतात. हां काय नाही पुढे वचन हांगा येथ शरण आलिया काही मरण असे. स्वामी म्हणतात आम्हाला जो शरण आला त्याला कधी मरण नाही. हे कुठं सांगितलं वचन ते सगळं जसं पाठवत असतात बरोबर. कुठं सांगितलेलं आहे वचन हे सालबर्डी. कोणी म्हणते पाळा, पाडनुसार पाळा पण आहे बरोबर. आपण सालबर्डी म्हणतो. काही पाठामध्ये पाळा आलेला आहे. पाळाच्या शिवारात ते स्थान येते असं काहीतरी आहे वाटतं. पाळा नावाचं गाव आहे. स्थान आहे का? स्थान आहे गावात पाळ्याला. घटका थांबलेली हो तिथं स्थान आहे ना. मग थांबले तेव्हा स्थान आहे ना. लागून नदी आडवी. हांगा येत शरण आलिया काही मरण असे. ससा तो स्वामींच्या शरण आला आणि त्यावेळेस स्वामींनी वचन उच्चारलं. त्या पारध्यांना सांगितले की आमच्या शरण जो आला त्याला आम्ही मरण येऊ देतो, तुम्हाला या सशाला सोडावंच लागणार आहे असं स्वामी त्या पारध्याला म्हणतात. याला मारू नका तुम्ही. बाई हे येतीच्या दर्शनाच्या चाडा येती असे तरी येते नेनो कोणची तारील. तर जे शरण आले त्यांना तर परमेश्वर संरक्षण देतातच, परंतु जो देवाकडे येत आहे त्यांना काही सहाय्य वर्तते की नाही. ज्याचं मार्गक्रमण चालू आहे देवाकडे निघालेलं आहे मग त्याला काही सहाय्य होते की नाही. म्हणून देव सांगतात बाई ही येथीच्या दर्शनाच्या चाडा येती असे तरी येते नेनो कोणाची तारीख. स्वामी म्हणतात बाई. आता हे कोण्या प्रसंगावर सांगितलेलं आहे. देगावची बाई स्वामींच्या दर्शनाला येत होती शिवनेश्वरीकडे. स्वामींना पाहून वेधल्या गेली आणि नदीवरून त्या पाण्यावरून चालतच आली. नदी दुथडी भरून पुराने वाहत होती तरी ती बाई चालत 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 देवाकडे. आणि मग त्या प्रसंगावर या प्रकरणावर स्वामींनी हे वचन सांगितले. काय म्हणतात स्वामी की बाई ही येथीच्या दर्शनाच्या चाडा येते असे. म्हणजे ही जी देगावची बाई आहे ती आमच्या दर्शनाच्या चाडाने आवडीने इकडे येत आहे तरी येते न कोणाची तारीख. म्हणजे या बाईला काय माहीत कोण तारीख. म्हणजे 81 कोटी 1.25 ज्या देवता आहेत त्या देवतेच्या ज्या ओळखण्या असतात देवाची ओळख सारण्यासाठी त्या ओळखणीपैकी कोणीतरी एक ओळखणीला सहाय्य करेल. कारण आमच्या सेविका किती आहेत 81 कोटी 1.25 ह्या ओळखण्या आमच्या सेविका आहेत. एवढ्यापैकी कोणी पण एखादी सहाय्य करून टाकलेलं आहे असं स्वामींना इथे सांगायचं. आर्ताते परमेश्वरू वाडो वाडी किवसती. आर्ताते जे अर्थवंत आहेत त्यांना परमेश्वर वाडो वाडी म्हणजे खेडोपाडी वाड्या जे काय असतात तांडे अशा ठिकाणी परमेश्वर जाऊन शोधतात त्या जीवांना की कोणता जीव पात्र आहे. त्या जीवाला मग काय द्यायचं आहे. बोध द्यायचा आहे, प्रेम द्यायचं आहे, ज्ञान द्यायचं आहे, फक्त दर्शनच द्यायचं आहे की फक्त वेदच द्यायचा आहे. त्या जीवाच्या अधिकारानुसार मग देव त्याला देतात. अर्थात ते परमेश्वर वाडोवाडी दिवशी ओळल्या सुनियाची परी असावे. तर मग साधकाने कसं राहावं बरं.
ज्याप्रमाणे एखादं पोळलेलं सुनं आहे म्हणजे कुत्र्याला पहिलं उष्णतेचा त्रास फार भयंकर असतो आणि त्यामध्ये त्याला जर चटका बसला, तो जर पोळल्या गेला तर अति त्रास होतो. कारण पहिलंच त्याची प्रकृती उष्ण आहे, गरम आहे, त्यामध्ये चटका बसला म्हणजे अतिशय त्रास होतो, दुःख होते त्याला. त्याप्रमाणे साधकाने राहिलं पाहिजे की एवढे दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू असलेले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि आपण जन्माला येणार आहोत म्हणून अगोदरच उत्तरपंथी निघून गेले की पुढे येणारे जे जीव आहे ते तेवढे योग्यतेचे नाही, बरोबर नाही, अयोग्य जीव जन्माला येणार आहे. तर आपण एवढे अयोग्य आहोत की दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू श्री चक्रधर स्वामी आपल्याला सोडून गेले. ज्यांच्याकडे आपण म्हणतो की दयानिधी आहेत, ते समुद्रासारखा अथांग मन आहे देवाचं, दयेनं मयेनं भरलेलं, असे ते कनवाळू, कृपाळू परमेश्वर जर आपला तितकारा करून निघून जात असतील तर आपण कोण्या गुणाचे असणार आहोत, किती कुसंस्कारी असणार आहोत, बरोबर नाही, किती दुर्दैवी आहोत आपण. हे वारंवार त्या व्यक्तीच्या मनामध्ये येते, त्या व्यक्तीच्या मनामध्ये सल निर्माण होते की खरंच मी दुर्दैवी आहे. आणि म्हणून त्या साधकाने तसं दुःख केलं पाहिजे. ज्याप्रमाणे ते पोळलेलं सुनं असते त्याला कुठं सुख येत नाही, पाण्यात बसलं तरी त्याला आग चालूच असते, सावलीला बसलं तरी आग चालूच असते, वळणीला बसलं तरी आग चालूच असते, कुठं सुख नाही त्याला. त्याप्रमाणे साधकाने पण तसं दुःखी राहिलं पाहिजे देवासाठी की एवढा मोठा परमेश्वर दुरावला आणि मी इतके वर्ष इकडे संसारातच बसून राहिलो, इथंच सुख मानलं आणि आता परमेश्वर समजला तरी पण संसार सोडायला मी काय तयार नाही, हे असं दुःख मनामध्ये राहिलं पाहिजे. म्हणून उदाहरण आपल्यासाठी कोणाचं दिलं देवाने? कुत्र्याचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणून असं म्हणतात की जिथून ज्या चांगल्या गोष्टी घेता येतील त्या गोष्टी घेतल्या पाहिजे. उद्धवगीता नावाचा एक ग्रंथ आहे, कवीश्वर बासांनी रचलेला आहे. माळवा पंथामध्ये सप्तग्रंथ जे आहेत त्या सप्तग्रंथापैकी एक फार अति महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे उद्धवगीता. तर त्या उद्धवगीतेमध्ये कवीश्वर बासांनी यदुराजा आणि अवधूत म्हणजे श्री दत्तात्रेय महाराज यांचा जो संवाद झालेला आहे तो त्याच्यामध्ये काव्यरूपाने प्रस्तुत केलेला आहे. यदुराजाला श्री दत्तात्रेय महाराजांनी जे काही उपदेश दिला तो उपदेश ओवी रूपाने त्या ग्रंथामध्ये मांडलेला आहे कवीश्वरवासांनी. तर त्यामध्ये दत्तात्रेय महाराजांनी 25 गुरु केलेले आहेत. स्वतः दत्तात्रेय महाराज सांगतात तुम्ही 25 गुरु केलेले आहेत, मानलेले आहे, मी यांच्याकडून गुण घेतलेले आहेत. तर ते सर्व शब्द त्याच्यामध्ये आलेले आहे. तर त्यामध्ये निसर्गातून सर्व गुरुदेवाने घेतलेले आहेत. एक प्रकारे सांगायला गेलं तर निसर्गाला दत्तात्रेय महाराजांनी गुरु मानलं. मग त्यामध्ये पृथ्वीला गुरु मानलं, अग्नीला गुरु मानलं, सूर्याला गुरु मानलं, चंद्राला गुरु मानलं, जे काही पंचतत्व आहेत यांनाही गुरु मानलं, अजगर असेल, लोहार असेल, भरपूर काही त्याच्यामध्ये आहे. तर श्री दत्तात्रेय महाराजांनी जे गुरु मानलेले आहेत ते सर्व निसर्गातले घटक आहेत, बरोबर की नाही? त्यांच्याकडून ते गुण घेतले. कारण यदुराजाने प्रश्न काय केला की त्यांनी अवधूत म्हणून असा संबोध दिला. यदुराज म्हणतात की तुम्ही असं रानात राहणारे, वनभ्रमण करणारे आणि तुम्ही संन्यासी माणसं, तरी पण तुमच्या या शरीरावर एवढं तेज कसं काय आहे? यामागचं एकदम जे रहस्य जे आहे ते आम्हाला सांगा की तुम्हाला असे कोणते तत्व कळालेले आहेत, ते तत्वही आम्हाला समजू द्या. त्यावेळेस दत्तात्रेय महाराजांनी सर्व निरूपण केलेलं आहे. तर आपल्याला आदर्श पशु पक्षीही आहेत त्यांच्याकडून आपण गुण घेतला पाहिजे, मला एवढंच सांगायचं. कारण इथं देवाने आपल्याकडे उदाहरण कशाचं प्रस्तुत केले? पोळलेल्या सुन्याचं. तशी तळमळ, तशी आर्तता, तशी दुःख आपल्या मनामध्ये असलं पाहिजे.
जसा तो दुःखी आहे तसं ईश्वर विरहाचं दुःख आपल्याही मनात राहिलं पाहिजे. दात असती तेथ चणे नाही, चणे असती तेथ दात नाही. मग आता ज्ञान आणि वैराग्य जे आहे हे उभय साधनवंताच्या ठिकाणी असेलच. म्हणून देव म्हणतात की दात असती तेथ चणे नाही. एक उदाहरण दिलं देवाने की ज्यांच्याकडे दात आहेत त्यांना चणे नाहीत खायला, आणि ज्यांच्याकडे चणे आहेत त्यांना दात नाहीत खायला. तसं साधकाचंही कधी कधी होते. आणि म्हणून पुढं लगेच देव म्हणतात ज्ञाने विन वैराग्य ते काय करावे बापेया. ज्ञान नसेल तर वैराग्य काय कामाचं. वैराग्य शतक नावाचा ग्रंथ लिहिला कुणी, भर्तृहरीने. परंतु ज्ञानाची कमी. वैराग्य तो खूप उत्तम दर्जाचं होतं भर्तृहरीचं, पण त्यांच्या ठिकाणी ज्ञान नव्हतं ईश्वराचं की बा कोणासाठी वैराग्य करावं. देह दमन, इंद्रिय दमन हे कोणासाठी करावं नेमकं ते समजलंच नाही. देवतेची साधना करण्यामध्येच आयुष्य गेलं, वैराग्य उत्तम प्रकारचं केलं. मग आता त्या उत्तम प्रकारच्या वैराग्याला ती देवता उत्तम प्रकारचं फळ म्हणजे चिरंतन मुक्तीचं फळ देऊ शकते का? नाही देऊ शकत. आता ते वैराग्य व्यर्थ गेलं की नाही तेवढं. म्हणून देव म्हणतात ज्ञाने विन वैराग्य ते काय करावे बापिया. ज्ञानाविना वैराग्य काय करणार आहे तुम्ही ते वैराग्य. तसं ज्ञानच नाही तुम्हाला तर. म्हणून ईश्वराचं ज्ञान, एकनिष्ठ भक्ती हे ज्यांना कळाली त्यांनी मग वैराग्य जेवढं केलं तेवढं त्याच्या उपयोगाला जाईल. बाकी ज्ञानच नाही देवाचं आणि वैराग्य मात्र भर्तृहरी सारखं केलं, कडकडीत वैराग्य केलं आणि देवतेची आराधना करत राहील आयुष्यभर. मग त्या वैराग्याचा काय फायदा? काही फायदा नाही. कारण त्या ज्या दर्जाचं वैराग्य आहे त्या दर्जाचं पद ती देवता देऊ शकत नाही. आपल्या जुगरळीचं चरित्र आहे जालन्याचं. बळीप गवळी आणि हिमंज कोळी सर्व माहिती आहे तुम्हाला, ऐकलेलं आहे. तर हिमंज कोळी जो आहे तो चिरंतन मुक्ती देऊ शकला का? नाही. बळीपानं तर भक्ती केली, मित्रता त्यानं तर पूर्ण उत्कंठतेने केली. बरोबर ना. म्हणजे तू जर समोर आला नाही तर मी माझा देह सोडून देईन, एवढी मित्रता घनिष्ठ दोघांची पण. पण शेवटी हिमंज कोळी हा मोक्ष देऊ शकला नाही. हिमंज कोळी हा महादेवाचा विग्रह होता, बरोबर ना. तर शेवटी तो म्हणतो की बाबा चिरंतन मुक्ती तू सदोदित माझ्याजवळ राहिला असता मी तुला वर देऊ शकत नाही. म्हणजे मग फायदा काय झाला तेवढ्या उत्कट भक्तीचा? काहीच फायदा नाही. म्हणून ज्ञान परमेश्वराचं पहिलं प्राप्त करून घेणं महत्त्वाचं आहे. आणि मग आपण जेवढं वैराग्य करू तेवढं आपल्या उपयोगातच जाणार आहे, वाया काय जाणार नाही. पोरा जीवासी येथोनी म्हणितले ते न होय, मग मरणा शरण जाय. पोरा जीवासी म्हणजे साधकाशी. येथोनी म्हणितले ते न होय, मग मरणा शरण जाय. असे काही व्यक्ती असतात की त्या व्यक्तींना स्वामींचं म्हटलेलं न होय म्हणजे होत नाही. ते म्हणतात की एकदा मरून गेलेलं बरं, मरणाला शरण गेलेलं बरं. परंतु देवाचं म्हटलेलं करणं आयुष्यभर ते फार कठीण आहे. ओखटे करीत साता कवनी गोमटे आते न पवे. गोमटे करीत साता कवनी ओखटे आते न पवे. ओखटे करीत साता कवनी गोमटे आते न पवे. आपण ओखटं केलं तर त्याला कधी गोमटं प्राप्त होत नाही. तुम्ही पाप कर्म करत आहात आणि तुम्हाला वाटत असेल की मला पुण्य मिळणार आहे, हे शक्य आहे का?
आणि जर गोमट करायचं ठरवलं आपण, पुण्यकर्म करत आहात, तर पुण्य करत असताना कोणी त्याला पाप मिळणार आहे का? वोक्ते आहे ते न पवे. देव म्हणतात की आपण जर पुण्य करायला लागलो तर वोक्ते आहे ते न पवे, म्हणजे आपल्याला काय पाप लागणार नाही. पुरुष आपले करणीये करीत साता, तेथची कीर्ती ते पावे. पुरुष आपले करणीये करीत साता, म्हणजे जो साधक आहे तो आपली साधना आचरत असताना, आपला आचरण धर्माचरण करत असताना तेथची कीर्ती ते पावे, म्हणजे जिथे कुठे आहे तो, तिथे त्याला कोणी ओळखतही नव्हतं पूर्वी, पण तो धर्माचरण चांगला करतो तर तिथं लोक त्याची वाहवाही करतात, कीर्ती होते त्याची. किंवा मग दुसरा अर्थ, पुरुष आपली करणीये करीत साता, तेथची कीर्ती ते पावे, म्हणजे पहिलं ज्या क्षेत्रामध्ये, ज्या परिसरामध्ये त्याची अपकीर्ती झालेली होती, लोक त्याला वाईट मानायचे, त्याच्या मनात काय आहे लोकांना माहिती नव्हतं, वरून बघायचे त्याचं आचरण आणि म्हणायचे फार वाईट माणसं. पण त्याने नंतर त्या माणसाने संन्यास घेतला, अनुसरण घेतलं, चांगलं धर्माचं आचरण करायला लागलेलं आहे, आणि नंतर लोकांच्या लक्षात आलं की खरंच हा व्यक्ती चांगला होता, धर्माचरण किती चांगल्या प्रकारे करतो हा. मग जिथं त्याची अपकीर्ती झालेली होती तिथंच त्या व्यक्तीची पुन्हा कीर्ती होते, असं स्वामी सांगतात. मग ही अशी कीर्ती का होते? तर सत्यार्थ प्रकटे, खरा अर्थ म्हणजे तो व्यक्ती खरा कसा होता मनामधून हे नंतर प्रकटते. त्याची वास्तविकता जी आहे ते नंतर प्रकट होते लोकांमध्ये, आणि म्हणून मग सत्यार्थ असा प्रकट झाल्यानंतरच त्याची तिथे कीर्ती होते, वाहवाही होते. आजच्या वेळ आपला दंड